आणली जनावर न्यायला का आणले माणसं जनावर सुद्धा न्यायचे सगळे सगळे. घरच्या बाया, तीन घरच्या बाया सुद्धा न्यायच्या. सावंत, आम्ही रानात पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. न्यावं लागेल, सगळ्यालाच उचलून न्यावं लागेल. माणसं जनावरच नाही पोलीस स्टेशनला कुठे न्यायचे ते. आम्ही आल्यावर जनावर कोण परिवहन करणार आहे आमच्या जनावर सुद्धा कारण आम्ही असं आता ठरवलंय की आम्ही आत मेलो तरी चालेल पण आम्ही मोजू देणार नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीच्या मोबदल्याचा भाव आणि त्याचं क्लिअरिफिकेशन तुम्ही काय पद्धतीनं आमचं पुनर्वसन कसं करणार आहे. आता आमच्या जमिनींना गेल्यावर आम्ही कोण्या गावाला जायचं उठून पण कोण कुत्र खायला आम्हाला तिकडे नेऊन दुसऱ्या गावाला नेलं. आपण ती सुद्धा कळविल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू. अरे आपल्याला मला परवडलं तर सांगायला घेऊ. ना मी तुम्ही करून करून काय करणार. आता आम्ही भूमिहीन झालो पुढे काय आमची व्यवस्था. पण पैसे बी नाही ना किती देणार ही बी बोलतच देतच आहे की. तू उठायला लागला की लोकांनी मॅनेज करीत फिरायला लागला. तू भरते गावागती जाऊन लोकांनी काय गुमराह करायला लागलास. औषधाची बाटली होती तर त्या तुला दिवशी गुमराह- म्हणाले ही माणूस तुझा औषध काय आहे. संबंध आहे गुमराह पाणी करायला. एक तुझ्या हातात आहे का. थांब तुझ्या हातात आहे का. मग कसं काय तू लोकांनी जाऊन म्हणायला एवढे पैसे मिळतात तेवढे पैसे मिळतात म्हणून. नाही नाही औषधाची तुला मी बाटली त्या होती. दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये सांगितलं होतं. कलेक्टर मॅडम देखील सांगितलं होतं की तुम्ही येऊन तुम्हाला अधिकार आहे का. तुम्हाला अधिकार नाही तर तुमचा काय संबंध आहे. तुम्हाला जर जागा शेतकऱ्यांनी मोकळी दिली तर मोजायचा अधिकार आहे. बाकी काही अधिकार आहे तुम्हाला. नोटीस घेऊन फिरता तुम्ही गावगाव. काय संबंध आहे तुमचा नोटीस घेऊन यायचा. नोटीस आलो का तुमच्यापर्यंत विचारलं त्या दिवशी आता माझ्याकडे चालतास तू माझ्याकडे तू चालतास ना नोटीस घेऊन माझी नोटीस. आहे ना एमएसआरडीसी अरे एमएसआरटीसीला काय अधिकार आहे तुम्हाला. एमएसआरटीसीला अधिकार आहे का. ए सावंत एमएसआरटीसीला अधिकार आहे का. पैसे द्यायचा नोटीस कोणाच्या आणल्या तुम्ही भूमी अभिलेखच्या का एमएसआरडीसी समन्वयक ह्या जबाबदारीने उत्तर द्या. एमएसआरडीसी आहे त्यांनी यांची नेमणूक केलेली आहे. कशाला भूमी अभिलेखाखाली आणणार आहे का. तुमचा एमओयू झालाय किंवा तुमची नियुक्ती केली आहे असं काहीतरी आम्हाला ती पण त्यांची नियुक्तीचं काय करायचं. पण तुमची नियुक्ती असली तर आम्हाला काय देणार आहे? आमचा महसूलचा आला का ना महसूल आणि नाही महसूल आणि भूमी अभिलेखवाले त्या दोन्हीचा विषय तुमचा काही संबंध आहे का. एमएसआरडीसी सुद्धा आमचा संबंध बोलायचं नाही. एमएसआरडीसी तू जर गावात दिसलास तुला सांगायलो मी यायचंच नाही तू कुठे बी तू लय जणांनी मला फोन केले. तू येऊन लोकांनी फुस लावायला अडाणी शेतकऱ्यांना अडाण्या लोकांना फुस लावून कारण नसताना तू ही करू नको. आलोच नाही सर हा, गावामध्ये. तुझा काही संबंधच नाही त्या गोष्टीमध्ये. हा, चला बोला फक्त चला कोण आहे? सरकारी कोण आहे द्या इकडे. भूसंपादनवाले आणि तुमचे महसूलवाले या दोघांनीच आम्हाला उत्तर द्यायचे. बाकीचा कोणाचा काही संबंध नाही. जोपर्यंत आमच्या शेतीचं आणि आमचं पुनर्वसन कसं करणार आहेत तोपर्यंत आम्ही तुम्हाला मध्ये पाऊल बी ठेवू देणार नाही. मुंडे साहेब एखादा खून झाल्यावर एवढी यंत्रणा येईल का बरं. कशाला येते माती झाल्यावर येते. एवढी यंत्रणा येईल का एखादा खून झाल्यावर? खून व्हायच्या आधी कळविलं तर येत नाही तर लांब जाऊन बसतात उद्या म्हणतात. आता ते मुख्यमंत्रीचे आदेश आहेत ना त्यांना तरी काय करायचं. ते बी कर्मचारीच आहेत ना शासनाचे. मुख्यमंत्रीचे आदेश आहेत ना आणि कलेक्टरचे आदेश आहेत. ह्यांना आदेश दिला ह्यांना पळाव. आता ह्यांना जर सांगितलं हाना काट्या की घालतात काट्या. अरे देशमुखाने एवढ्या उशिरा आलेस बाकीच्या मर्ग्यानी काय करावं. मुख्यमंत्र्यांना आदेश काय म्हणलेले आहेत की भाषणामध्ये किंवा आम्ही असं सक्ती करणार नाही कुणावर जबरदस्ती करणार नाही. नाही मुख्यमंत्र्यांना आपल्याशी बोलावं लागेल आणि पुन्हा नंतर सगळं होईल. सगळं या मीटिंग मध्ये एक नाही, आता बी